मकर संक्रांतीला सुगड पूजा केली जाते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। काळ्या किंवा तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी केली जाते। सुगड म्हणजे सुघट, शेतीमालाने भरलेला घट म्हणजे सुगट। या काळात शेतात बहरलेलं नवीन धान्य या घटामध्ये भरून त्याची पूजा केली जाते। कालांतराने या सुगट शब्दाचं नाव सुगड असे होत गेलं। धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा, बोर, गाजर, ऊस, गव्हाच्या ओंब्या, शेंगदाणे, तीळ, वाटाणा, घेवड्याच्या शेंगा आणि तिळगुळ भरून त्याची पूजा मकर संक्रांतीच्या दिवशी केली जाते। तर हे सुगड आपण पूजेसाठी कधी घरी आणायचे? मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा तर करायची आहे, पण हे सुगड आपण विकत घरी कधी घेऊन यायचे? सुगड आणताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, कसे आणायचे आणि सुगड आणल्यानंतर हे घरामध्ये कुठे ठेवायचे आहे आणि विकत घेताना आपल्याकडून काही कळत नकळत चुका होऊन जातात, तर या चुका करू नये आणि हे सुगड कधी पुजायचे आणि बऱ्याच प्रश्नांची मी उत्तरे तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझे सुगड पूजा, अगदी सागर संगीत सुगड पूजा, विडे कसे मांडायचे, 25चा विडा, 50चा विडा आणि अगदी साध्या सोप्या शास्त्रोक्त पद्धतीने सुगड पूजा कशी करायची याचे व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहे, तुम्ही पाहू शकता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न जो निर्माण होतो तो आपण सुगड कधी घरी आणायचे? तर हे पहा, प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार सुगड संक्रांतीच्या आधी कधीही घरी आणले तर चालतात, पण असे म्हणतात, आता हे पहा, प्रत्येक गावगावची पद्धत वेगवेगळी असते। माझ्याकडे जी पद्धत आहे, मी ज्या पद्धतीने पूजा करत आलेली आहे, कधी सुगड आणले, कसे आणले, मी माझ्या पद्धतीने सर्व तुम्हाला सांगणार आहे। तुमच्याकडे काही पद्धतीत बदल असेल तर तुम्ही माझ्याबरोबर कमेंटमध्ये शेअर करू शकता। तर भोगीच्या दिवशी तुम्ही सुगड घरी आणायचे आहेत। आता भोगीच्याच दिवशी का आणायचं? तर भोगीच्या दिवशी सुगड आणि शुभ आणि दुसरं कारण म्हणजे सोयीस्कर सुद्धा मानलं जातं, कारण सुगड हे 5 म्हणजे आपल्याकडे 5 आणण्याची पद्धत आहे। आमच्याकडे 5 मोठे सुगड आणि 5 अगदी छोटे छोटे 5 तुळशीचे सुगड म्हणून आणले जातात। म्हणजे मोठे 5 जे आपण पूजासाठी ठेवतो, हे छोटे 5 पण तिथेच ठेवायचे, पण 5 मोठे आणि 5 छोटे तुळशीचे वेगळे सुगड आणले जाते। तुमच्याकडे 5 आणण्याची पद्धत आहे, तर त्याच पद्धतीने तुम्ही 5 सुगड आणायचे। तर आता हे 5 सुगड आपण आणून घरामध्ये ठेवणे आणि सोयीस्कर कशासाठी मी म्हटलं, की तुम्ही आणून ज्यावेळेस घरी ठेवता तर घरामध्ये लहान मुलं असतात, घर जर लहान असेल तर ते सुगड मुलं हात लावू शकतात जाऊन त्याला, म्हणजे काहीतरी त्याचं तुटणं फुटणं अशुभ मानलं जातं। मग या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी दिवशी आणणं शुभ आणि सोयीस्कर हे दोन्हीही मानलं जातं। तर तुम्ही भोगीच्या दिवशी सुगड आणायचं आहे। या व्यतिरिक्त आणखीन एक कारण असं आहे की आता अगदी छोटे छोटे जे खेडेगाव असतात तिथे जर भेटत नसते, आता तर सर्वत्र भेटतात, पण मी आधी थोड्या वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की अगदी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये हे सुगड भेटत नव्हते, तर आजूबाजूचे 5-6 किलोमीटरमध्ये जे एक दुसरं गाव थोडं मोठं असतं तिथे जाऊन हे संक्रांतीची सर्व खरेदी करतात। तर ते आठवडी बाजार वगैरे असतं, मग त्या दिवशी सर्व भोगीची भाजी, सुगड, इतर संक्रांतीच्या महिलांची बांगड्या वगैरे सर्व खरेदी करण्यासाठी त्या सर्व महिला जात असतात। त्यावेळेस त्यांना अगदी भोगीच्या दिवशी आणणं, कारण भोगीच्या दिवशी पण पूजा, भोगीची भाजी सर्व करायचं असतं, त्यावेळेस त्यांना वेळ मिळत नाही। मग त्यांच्या सोयीनुसार ती ज्या दिवशी त्या बाजारामध्ये जाऊन आणत असतील तर ते कोणताही दिवस चालतो, पण आपल्या घराजवळ आपण जिथे राहतो तिथे जर जवळच्या परिसरात भेटत असेल तर तुम्ही भोगीच्या दिवशी सुगड आणावे। हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। आणि मकर संक्रांत हा सवाष्णी स्त्रियांचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणून ओळख असणाऱ्या या मकर संक्रांतीला सुगड आणायला तुम्ही भोगी दिवशी डोक्यावरून न्याहून आपण जे डोकं धुवून जातो, तर या दिवशी आपण भोगी दिवशी डोकं धुतलेलं असतं आणि या दिवशी तुम्ही सकाळीच तीळ आपल्या कोमट पाण्यामध्ये, आंघोळीच्या कोमट पाण्यामध्ये तीळ घालून आंघोळ करायची आहे आणि हातामध्ये आंघोळ झाल्यानंतर काचेच्या बांगड्या, लाखेचा चुडा, लाख जो असतो त्याचा चुडा, मेहंदी, हे सर्व तुम्ही भोगीच्या दिवशीच करायचं आहे। मकर संक्रांतीचा सण भोगी दिवशीच सुरू होतो, त्याच्यामुळे तुम्ही भोगी दिवशी हे सर्व करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तर भोगीच्या दिवशी जाताना तुमचं डोकं धुतलेलं, हातामध्ये काचेच्या बांगड्या, मेहंदी हे सर्व असेल तर हे शुभ मानलं जातं। तर भोगीच्या दिवशी तुम्हाला सुगड आणायचे आहेत। आता सुगड आणायला जाताना तुम्ही ज्याच्यामध्ये पिशवीत, कॅरीबॅगमध्ये आणणार असाल तर तुम्ही जाताना सोबत हळदी कुंकू, अगदी छोटंसं करंडा असतं ते हळदी कुंकू न्या, त्यानंतर पेपर आपली पुडीमध्ये हळदी आणि कुंकू बांधून न्यायचं आहे। सोबत तुम्ही तीळ आणि गूळ, तुमचं तिळगुळ तयार नसेल तर तुम्ही पांढरे तीळ आणि त्याच्यामध्ये गूळ घालून हे तिळगुळ सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। सुगड विकायला बसलेले जे सवाष्णी स्त्री असतात त्यांना तुम्ही सुगड घेतल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांच्या हातावर तिळगुळ द्यायचं आहे आणि सुगड तुम्हाला खरेदी करायची आहे। तर आता
तिळगुळ दिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सुगड विकत घ्याल तर तुम्ही 5 जसं सुगड घेणार आहात किंवा छोटे आणखीन तुळशीचे 5 तर तुम्हाला जे सुगड आहेत तर ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. आता सुगड घेताना घ्यायची काळजी सर्वात महत्त्वाची की सुगड जे तुम्ही 5 घेणार आहात ते सर्व शक्यतो एका आकाराचे घ्या. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सुगड घेताना अशी बोटाने त्याच्यावर आपण आवाज केला तर ते आपल्याला लक्षात येतं की छान व्यवस्थित भाजलेले जे सुगड असतात व्यवस्थित भट्टीमध्ये ते व्यवस्थित आवाज करतात. तसे बघून घ्या म्हणजे ते आपल्याला पूजेला वगैरे जाताना ते तुटण्या फुटण्याची चिरण्याची शक्यता नसते. आणि घेताना चिरलेले टचकलेले किंवा कुठेतरी तुकडा पडलेले असे सुगड तुम्ही घेऊ नका. आणि सुगड ज्यावेळेस तुम्ही घ्याल तर त्याच्यानंतर व्यवस्थित जमिनीवर ठेवा तर ते अगदी व्यवस्थित जमिनीवर बसतात का हे पहा. कारण आपण घरी आणल्यानंतर शेतमाल त्यावेळेस भरू तर ते एका बाजूला असे पडल्यासारखे कलंडल्यासारखे होऊ शकतात. तर व्यवस्थित तुम्ही ठेवून ही एक तुम्हाला महत्त्वाची काळजी घ्यायची की सर्व सुगड तुम्हाला खाली जमिनीवर ठेवून पाहून घ्यायचे की व्यवस्थित ते बसतात की नाही. आणि या सुगडांसोबत एक पणतीसारखी छोटी झाकणी म्हणतात ते सुद्धा तुम्हाला घ्यायची. 5 सुगडांबरोबर एक झाकणी ते देतातच. हे याच्यासाठी की आमच्याकडे त्याच्यामध्ये तीळ आणि तांदूळ मिक्स करून जे एक सुगड आपण पूजेला घेऊन जातो त्या एका सुगडावरती ते झाकणी म्हणल्यासारखी पणती असते काळ्याच रंगाची ते ठेवून त्याच्यावरती तीळ तांदूळ पूजेसाठी घेऊन जायचं असतं. मंदिरात जाताना हे घेऊन जायचं. आणि लहान 5 आणि मोठे 5 आता हे 5 सुगड प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे. आमच्याकडे 5ही सुगड भोगी दिवशी आणून त्याच्यावरती ब्लाऊज पीस घालून म्हणजे झाकून हे ठेवले जातात. आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी यांना काढून त्याची विधिवत पूजन केले जाते. आता तुम्हाला सांगते की सुगड आणल्यानंतर आता तुम्ही बाजारात जाल सुगड घ्या सुगड हळदी कुंकू लावून आणि सुगड घेताना त्या सवाष्णी स्त्रीला घेणाऱ्या स्त्रीला सुद्धा हळदी कुंकू लावायचे. आणि सुगड घेतल्यानंतर तिथे सुगडांना सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून आपल्या पिशवीमध्ये ते सुगड व्यवस्थित ठेवायचे. आणि ब्लाऊज पीस घरून नेला तर चालेल. आता याच्यामागे काय लॉजिक आहे माहिती नाही पण हे झाकून आणायचे त्याच्यावरती ब्लाऊज पीस टाकून तुम्ही घरी घेऊन या. आता हे आणल्यानंतर तुम्हाला कुठे ठेवायचे हे सर्वात उत्तम जागा तर आहे की तुमच्या देवघराजवळ जागा असेल तर तुम्हाला देवघराच्या खाली आता तुमचा चौरंगावर किंवा असं देवघराची मांडणी तुमची आहे की त्याच्या खाली जागा आहे तर तिथे अगदी व्यवस्थित छोटा पाट किंवा तुमचा पाट बसत नसेल तर काहीतरी अंथरून स्वच्छ कपडा त्याच्यावरती तुम्हाला सुगडे ठेवायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला ब्लाऊज पीस अंथरून ब्लाऊज पीस झाकून तुम्हाला हे सुगड ठेवायचे आहेत. लहान मुलं घरात जर असतील तर अगदी व्यवस्थित तुम्ही काळजी घ्या की ते लहान मुलांचा हात तिथंपर्यंत जाणार नाही. तर तुम्ही व्यवस्थित ज्या ठिकाणी तुमच्या घरात सर्वात सुरक्षित जागा आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. आता अगदी वर जर भिंतीला वगैरे देवघर असतं तर तिथे तुम्ही सुगड ठेवू शकत नाही. तर तुम्ही अगदी व्यवस्थित तुमच्या घरामध्ये जिथे जागा आहे तिथे ठेवा. फक्त एवढं लक्षात घ्या की आपण हे शुभ मानतो सुगड आणलेले तर याला कुठेही असं जसं आपण पलंगाखाली ठेवून दिले किंवा मग आता कुठंतरी कोपऱ्यात कचरा वगैरे असेल कुठं अडचणीच्या भागात अशा ठिकाणी ठेवू नका. अगदी व्यवस्थित छान तुमच्या घरामध्ये जिथे स्वच्छ जागा असेल तिथे व्यवस्थित तुम्ही हे सुगड ठेवू शकता. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे सुगड आणल्यानंतर तुम्हाला कधी पालथे घालून सुगड ठेवायचे नाहीत. म्हणजे पालथे अगदी व्यवस्थित बसतात म्हणून कधीतरी आपण चुकून पालथे घालायला जाऊ पण पालथे सुगड अजिबात ठेवायचे नाही. ज्या पद्धतीने तुम्ही सर्व आणलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला सुगड ठेवायचे आणि झाकून ठेवायचे. आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुमचं देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही तिथे पूजा पाटावरती त्याची मांडणी छान तांदळाच्या राशीवरती तुमच्याकडे जशी पद्धत आहे. आता या सुगड पूजेचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. आता सुगड पूजेबद्दल मी सांगितलं तर व्हिडिओ फार मोठा होईल. तर सुगड आणायला जाताना अगदी व्यवस्थित अशी मी तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने सुगड आणा आणि छान मकर संक्रांतीची पूजा करा. आणि व्हिडिओतली माहिती आवडली आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.